नमस्कार मंडळी, सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण मसाला भेंडीची भाजी करतोय। त्यासाठी मी इथं पावशेर कोवळी भेंडी घेतलेली आहे। तर ही भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे। तर भेंडी कोवळी आहे हे कसं समजायचं? तर भेंडीचा जो शेंडा आहे तो असा मोडून पाहायचा, तो लगेचच तुटला की समजावं आपली भेंडी कोवळी आहे। तर चला आता ही भेंडी आपण कट करून घेऊया। मसाला भेंडीसाठी भेंडी कशी कट करायची ते तुम्हाला मी सांगते। भेंडीचा हा जो देठ आहे तो आधी कट करायचा, त्यानंतर हा जो शेंडा आहे तो तसाच ठेवायचा आणि भेंडीला अशी मध्ये चीर द्यायची। चीर देताना ती जास्त डीप कट करायची नाही, नाहीतर भेंडीचे दोन भाग होतील। भेंडी आतमध्ये खिडकी आहे का ते चेक करायचं। तर मी अजून एक भेंडी तुम्हाला कट करून दाखवते। समजा एखादी भेंडी मोठी लांब आहे तर ती कट कशी करायची ते सांगते। आधी पोटामध्ये हे चीर देऊन घ्यायची, त्यानंतर मध्ये कट करून दोन भाग करायचे। तर भेंडी अशी तुटली नाही पाहिजे। तर अशा पद्धतीने मी सर्व भेंड्या आता मी कट करून घेते। तर सर्व भेंड्या आपल्या कट करून झाल्यात, चला आता यांना फ्राय करून घेऊया। भेंडी फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल अंदाजेच घालायचं। गॅस चालू करून तेल गरम करायला ठेवायचं। तेल गरम होतंय तोपर्यंत आपण एक मोठा कांदा उभा पातळ कापून घ्यायचा। त्यानंतर टोमॅटो सुद्धा कट करून घ्यायचा। मी अर्धाच टोमॅटो घालणार आहे, तर तो मी बारीक कापून घेते। तर कांदा आणि टोमॅटो दोन्ही कट करून झाले। इकडे तेलही आपलं गरम झालेलं आहे। तर आता तेलामध्ये भेंडी सोडूयात। भेंडी अशी झाऱ्यामध्ये घालून तेलामध्ये सोडायची, म्हणजे मग तेल आपल्या अंगावर उडत नाही। तर मी अर्धीच भेंडी आता तेलामध्ये घालते, अर्धी मी दुसऱ्या बॅचमध्ये तळून घेईल। तर भेंडी जरा क्रिस्पी होईस तर आपल्याला फ्राय करायची आहे। साधारण 80% पर्यंत भेंडी तेलामध्ये शिजली पाहिजे। तर पाहू शकता भेंडीचा आता रंग बदललेला आहे। तर आता ती तेलामधून काढून घेऊया। तेलातून भेंडी काढल्यानंतर टिश्यू पेपरवर काढून घ्यायची, म्हणजे मग एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जाईल। भेंडी फ्राय करून झाल्यानंतर कांदा आता आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा चांगला आपल्याला कुरकुरीत होऊस तर तळून घ्यायचा। कांदा तळण्यासाठी आपल्याला साधारण 7-8 मिनिटं लागतात। तर पाहू शकता कांदा चांगला ब्राऊन झालाय, तर तो आपण तेलातून काढून घेऊया। तळलेला कांदा थंड झाल्यानंतर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्याची मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची। वाटताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही। तर आपला कांदाही वाटून झालाय, चला आता आपण भाजी बनवायला घेऊया। तर कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं। तुपाऐवजी तुम्ही तेल सुद्धा घालू शकता, पण तुपामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे तूप जरूर घाला। तूप वितळलं की यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। जिरे चांगले तडतडू द्यायचे, छान सुगंध येईपर्यंत आपल्याला जिरे परतून घ्यायचेत। आता त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालायचं। गॅसची फ्लेम लोच ठेवा, नाहीतर तिखट करपलं जाईल। आता त्यानंतर आपण जो कांदा वाटून घेतला होता तो घालायचा। कांदा आधी आपण फ्राय करून घेतला आहे, त्यामुळे इथं जास्त वेळ परतण्याची गरज नाही। फक्त 1 मिनिट तेलामध्ये हा परतून घ्यायचा। मिनिटभर कांदा परतल्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा दालचिनी पावडर, दालचिनी मी जरा कुटून घेतली होती। त्यानंतर पाव चमचा इलायची पावडर घालायची। त्यानंतर चिमूटभर हिंग घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालायची। आता त्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं। मिनिटभर चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं। आता त्यानंतर बारीक कापलेला अर्धा टोमॅटो घालायचा। टोमॅटो तेलामध्ये जरा सॉफ्ट होईस तर परतून घ्यायचा। टोमॅटो जरा सॉफ्ट झाला की यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आणि आता हे पाणी आटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचंय। तर हे पहा पाणी आटेपर्यंत आपण हे परतून घेतले। टोमॅटो ही चांगला सॉफ्ट झालेला आहे। आता त्यानंतर यामध्ये आपण फ्राय करून घेतलेली भेंडी घालायची। मसाल्यामध्ये भेंडी चांगली परतून घ्यायची। मसाला भेंडीवर चांगला कोट झाला पाहिजे। तर मसाला चांगला आपला कोट झालेला आहे। आता यावर आपण झाकण ठेवून एक वाफ घ्यायची। झाकण उघडून यावर आता कोथिंबीर घालून हे मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आता गॅस बंद करूया आणि कढई खाली उतरून घेऊया। कढई खाली उतरल्यानंतर यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा आणि मिक्स करायचं। आंबट पदार्थ भेंडीत घातला की भेंडी चिकट होत नाही। तर ही मसाला भेंडी चपाती, भाकरी, भातवरणाबरोबर तोंडी लावायला सुद्धा तुम्ही खाऊ शकता। मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।